उत्पादनमानाचे प्रतिफल हा विषय एखाद्या वेळेस परीक्षेला येऊ शकतो. प्रतिफल विषयक नियम आणि उत्पादन मापाचे प्रतिफल बघूया. श्रमिकाची संख्या 1 पासून 3 पर्यंत वाढवत गेल्यास सीमांत उत्पादन वाढत जाते. या वाढत्या सीमांत उत्पादनाच्या प्रवृत्तीचा उल्लेख कधीकधी वाढत्या प्रतिफलाचा नियम म्हणून केला जातो. या पहिल्या अवस्थेत प्रतिफल वाढत का जाते याचे स्पष्टीकरण आपण पाहिले आहे. प्रतिफल वाढवून कमाल पातळीला पोहोचल्यावर काही वेळा तेथेच ते काही मर्यादेपर्यंत स्थिर राहते. अशावेळी स्थिर प्रतिफलाचा नियम अनुभवाला येतो असे म्हटले जाते. डॉक्टर मार्शल यांनी या बाबतीत असे प्रतिपादन केले आहे की उत्पादनातील निसर्गाच्या कार्यभागाचा संबंध घटत्या प्रतिफलाशी आणि माणसाच्या कार्यभागाचा संबंध वाढत्या प्रतिफलाशी असतो. शेती क्षेत्रात निसर्गाचा वाटा मोठा असल्याने मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाच्या बचती प्राप्त करून माणूस वाढत्या प्रतिफलाचा अनुभव घेऊ शकतो. या दोन प्रकाराच्या दरम्यान तिसऱ्या प्रकाराची कल्पना करता येणे शक्य आहे. अशा ठिकाणी निसर्ग आणि मानव अशा दोघांचा कार्यभाग समान राहील आणि तेथे प्रतिफल वाढणारही नाही व घटणारही नाही, तर स्थिर राहील. उत्पादनमानाच्या प्रतिफलाचे साधारण स्पष्टीकरण. समजा एक श्रमिक 2 एकर जमीन आणि भांडवली वस्तूचा शेतीच्या अवजाराचा 1 संच मिळून उत्पादनाच्या घटकाचा एक पर्याप्त संयोग होता. हा संयोग आदर्श असेल तर तो दुप्पट केल्यास एकूण उत्पादनही दुप्पट व्हायला हवे, परंतु प्रारंभी एकूण उत्पादन दुपटीपेक्षा जास्त होते. अशा तऱ्हेने जेव्हा आपण उत्पादनाचे प्रमाण वाढवत जातो म्हणजेच घटकांना पर्याप्त संयोग दुप्पट, चौपट, पाचपट वगैरे करत जातो तसतसे सीमांत उत्पादन प्रथम वाढत जाताना दिसते. नंतर एका कमाल मर्यादेला पोहोचून काही एक मर्यादेपर्यंत ते स्थिर राहते आणि अखेर ते घटू लागते. असा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. वैकल्पिक खर्चाच्या संकल्पनेचे व्यावहारिक महत्त्व. किफायतशीरपणाचे मोजमाप. नफा किती मिळतो हे शोधून काढण्यासाठी अनेक वेळा वैकल्पिक खर्चाची संकल्पना महत्त्वाची असते. उदाहरणार्थ, कापडासाठी लागणारे सूत स्वतःच कातून घेणाऱ्या कापड गिरणीच्या दृष्टीने कापड विणणे फायद्याचे आहे आणि म्हणूनच विणकाम विभागाचा विस्तार करावा की तो विभाग बंद करावा याचा निर्णय घ्यायचा आहे. यासाठी विणकाम विभागाला होणारा नफा शोधून काढावा लागेल. तो शोधून काढताना सूतकताई विभागात सूताचा उत्पादन खर्च विचारात घेणे योग्य होणार नाही. ते सूत बाजारात विकले असते तर जी रक्कम मिळाली असती ती रक्कम विणकाम विभागात येणाऱ्या सूताचा खर्च म्हणून मानली पाहिजे. ही वैकल्पिक खर्चाची संकल्पना आहे. 2. महत्त्वाचे दीर्घकालीन निर्णय. कोणताही दीर्घकालीन निर्णय घेताना वैकल्पिक खर्चाचाच विचार महत्त्वाचा ठरतो. उदाहरणार्थ, पदवी मिळाल्यानंतर स्वतंत्र व्यवसाय करावा की नोकरी करावी या पर्यायातून निवड करताना नोकरीत मिळणारा पगार हा वैकल्पिक खर्च मानून व्यवसायातील लाभाचा हिशेब करावा लागेल. उलट व्यवसाय केल्यावर काय मिळू शकेल यावरून नोकरीत पगाराची किमान अपेक्षा ठरवता येईल. 3. भांडवली अंदाजपत्रकातील महत्त्व. व्यवसाय संस्थेला आपले भांडवली अंदाजपत्रक तयार करताना भांडवलाचा चांगला उपयोग करण्याचा प्रश्नाचा विचार करावाच लागतो. उदाहरणार्थ, शहराच्या मध्यवर्ती भागात दुकान काढण्यासाठी 50,000 रुपये पागडी द्यावी लागत असेल तर या रकमेवरील व्याजच विचारात घेऊन चालणार नाही. पागडी द्यावी लागत नाही अशा ठिकाणी दुकान काढल्यास 50,000 रुपयाचा दुसरे दुकान काढण्यासाठी विनियोग करता येईल. या दुकानातून मिळणारे उत्पन्न हा त्या पागडीचा वैकल्पिक खर्च मानून मध्यवर्ती ठिकाणच्या दुकानाचे अंदाजपत्रक करावे लागेल. 4. उपलब्ध पर्याय. उत्पादन संस्था काय करत आहे याचाच विचार प्रत्यक्ष खर्च करणे शक्य असते. उत्पादन संस्था काय करू शकेल याचे ज्ञान उपलब्ध साधनसंपत्तीच्या पर्याप्त उपयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. प्रत्यक्ष खर्चावरून नफा किती मिळतो हे कळते, पण वेगवेगळ्या पर्यायात तो किती वाढू शकेल हे वैकल्पिक खर्चावरून कळते. एका साध्या वैयक्तिक उदाहरणावरून हे स्पष्ट होईल. आपल्या मालकीच्या जागेत काही व्यवसाय करतो. या व्यवसायात त्यांनी स्वतःचे 10,000 रुपये भांडवल गुंतवले आहे. प्रत्यक्ष करावा लागणारा खर्च वजा करता व्यवसायात त्याला 9,000 रुपये एवढा दरसाल नफा मिळतो. एका कंपनीने त्याची जागा 300 रुपये दरमहा भाड्याने मागितली व त्याला व्यवस्थापक म्हणून दरमहा 600 रुपये वेतन देऊ केले, तर त्याने स्वतःचा व्यवसाय चालू ठेवावा की कंपनीचा देकार ऑफर स्वीकारावा? स्वतःच्या व्यवसायात स्वतःचे श्रम करतो. त्याचा वैकल्पिक खर्च
600 गुणिले 12 दरसाल 7,200 रुपये येतो. जागेचा वैकल्पिक खर्च दरसाल 300 गुणिले 12 3,600 रुपये आहे. स्वतःच्या व्यवसायात मिळणाऱ्या नफ्यातून हा खर्च वजा केला तर 9,000 वजा 10,800 1800 रुपये तोटा येतो. म्हणून कंपनीचा देकार स्वीकारणे इष्ट होय. हा निर्णय प्रत्यक्ष खर्चावरून घेणे शक्य नाही. वैकल्पिक खर्चाचा विचार केल्यावरच घेता येतो. 4. पुढचा टॉपिक आहे वैकल्पिक खर्चाचे मोजमाप. 5. जे घटक विकत अथवा भाड्याने घेतले जातात त्यांच्या किमतीवरून अथवा भाड्याच्या दरावरून वैकल्पिक खर्च शोधून काढता येतो. पण कंपनीचे स्वतःचे भांडवल, स्वतःची जागा याच्या बाबतीत प्रत्यक्ष खर्च करावा लागत नसल्याने वैकल्पिक खर्च शून्य मानला जाण्याची शक्यता आहे. ही चूक टाळली पाहिजे. हे घटक अन्यत्र भाड्याने विकले तर काय मोबदला मिळेल याचा अंदाज घेऊन त्याची वैकल्पिक खर्च ठरवला पाहिजे. दुसरी चूक अशी संभवते की एखादा घटक विकत घेतला तेव्हा ही किंमत वैकल्पिक खर्च म्हणून मानली जाईल. हे अयोग्य आहे. त्या घटकांना आज किती किंमत अथवा भाडे येईल तो त्या घटकाचा वैकल्पिक खर्च मानला पाहिजे.